नमस्कार। आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवावी असा पौष्टिक पदार्थ पाहणार आहे। या पदार्थामुळे आपल्या शरीराला छान अशी ऊर्जा सुद्धा मिळते। तर आज आपण पाहणार आहोत गव्हाची लापशी। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज लापशी मी कुकर मध्ये बनवणार आहे। तरी त्यामध्ये आपण 3-4 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी गव्हाचा भरडा टाकून घेऊया। तर आपल्याला हा भरडा थोडासा भाजून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे। मीडियम हीट वरती एक 4-5 मिनिट आपण हा भरडा भाजून घेणार आहोत। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा भरडा भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला भरडा भाजला गेलेला आहे। तर आपल्या भरड्याचा थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि थोडासा स्मेल यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला भरडा व्यवस्थित भाजला गेला। तर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी। तर इथे मी 1 वाटी लापशीच्या भरड्यासाठी 5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं होतं। लापशीसाठी थोडंसं पाणी आपल्याला जास्त लागतं आणि गरम पाण्याचाच इथे वापर करायचा। त्यामध्ये पाऊण वाटी मी बारीक चिरलेला गूळ टाकून घेतलेला आहे। तुम्हाला थोडं गोड जास्त आवडत असेल तर 1 वाटी किंवा जास्त गूळ टाकला तरी चालेल। थोडासा गूळ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिट आपल्याला हे हलवत राहायचंय, म्हणजे गूळ पाण्यामध्ये विरघळला जाईल। तर इथे आपला गूळ विरघळला गेलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम हीट वरती एक 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेणार आहेत कुकरच्या। तर इथे मी 4 शिट्ट्या करून घेतल्यात। तर इथे एकदम मिक्स करून घेऊया आणि आपण चेक करूया आपली लापशी शिजलेली आहे की नाही। कलर तर खूप छान आलेला आहे, यामध्ये गूळ वापरलाय त्यामुळे मस्त असा कलर आलेला आहे आपल्या लापशीला। तर चेक करूया। तर एकदम व्यवस्थित अशी आपली लापशी शिजलेली आहे। पाण्याचं पण प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आता आपण साईडला ठेवून दिली। एक पॅन घेतला, त्यामध्ये थोडीशी खसखस घेतलेली आहे। तर खसखस आपल्याला ही भाजून घ्यायची आहे। तर इथे आपली खसखस भाजली गेलेली आहे, थोडीशीच भाजून घ्यायची। तर ती आपण लापशीमध्ये टाकली। तर त्याच पॅन मध्ये परत 2 चमचे तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप टाकलेत। तर ते पण थोडेसे शालो फ्राय करून घेऊया। तर ते पण आपण लापशीमध्ये टाकून घेतलेत। त्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। तर इथे परफेक्ट अशी आपली गुळाची लापशी तयार झाली। थंडीमध्ये एकदा आवर्जून बनवून पहा। तर ही लापशी तुम्ही लहानांपासून मोठ्यांना अतिशय हेल्दी आहे आणि शरीराला सुद्धा खूप ऊर्जा देते। यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे ती खूपच पौष्टिक आहे। नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।